आणि बघितलं इकडे ह्या जंग्या आपल्याला प्रत्येक बुरुजाला ह्या तटबंदीला जंग्या पाहायला भेटते बघा. इथून जर बघितलात तर समुद्रावरून येणारा शत्रू इथून ह्या जंग्यातून येणारा शत्रूला वेधला जातं. इथून बाण वगैरे मारलं जायचे. तर जंग्यात प्रत्येक एकदम आजही एकदम सुस्थितीत पाहायला भेटतात. बघितलं इथून जर खालून शत्रू आला तर ह्याच्यातून तेल वगैरे टाकलं जायचं. तिथला दगड हल्लेला दिसत नाही, पूर्णपणे खालचं पाणी सुस्पष्ट दिसतंय. त्याकडे पाणी सुस्पष्ट दिसते एकदम. तर ह्या जंग्यातून तेल वगैरे ओतलं जायचं. नमस्कार मित्रांनो, परत एकदा एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, तुम्हाला माहीतच आहे, व्हिडिओचं थंबनेल्स बघितलंच असाल, त्यावरून तुम्हाला ॲक्च्युली समजलं असेल की आज आपण कुठे आलो. आपला पाठीमागे बीच आहे आणि ऑलरेडी थंबनेलवरून समजलं असेल आज आपण टूर करणार आहोत ती सिंधुदुर्ग किल्ल्याची. आणि याच्या आधीसुद्धा आपण सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोर केलेला आहे, पण आज मालवणला आलो. मालवण सिरीज पूर्णपणे कवर करणार आहोत. तर पहिला आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गावात असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत. आणि तिथे पूर्णपणे आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे तो पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मराठा आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला ओळखला जाणारा म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याचं नाव आहे. तुम्हाला माहीत असेलच, छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, त्याचबरोबर मुंबईचे इंग्रज आणि जंजिरेचा सिद्धी या परकीय शत्रूंना कोकण किनारपट्टीवर होणारा जे आक्रमण आहे त्यांच्यावर रोख लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला राजकोट फोर्टसुद्धा पाहायला भेटला. तर राजकोट फोर्टसुद्धा आपण नेक्स्ट पार्टमध्ये कवर करणार आहोत, पण आजच्या पार्टमध्ये सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. ऑलरेडी आपण केलेला आहे, त्याची लिंकसुद्धा मी टाकली, पण यामध्ये काहीतरी वेगळं सांगण्याची प्रयत्न करणार आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पायाचे ठसे आहेत, हाताचे ठसे आहेत, ते पाहिले नव्हते. आणि ह्या व्हिडिओचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज आपण तेच ठसे पाहायला बघणार, कारण मागच्या वेळी आपण बघितलं नव्हतं. तर आता आपण जाऊया तिथे, सगळं किल्ला तर एक्सप्लोर करूयात. 48 एकरमध्ये पसरलेला आहे किल्ला. आणि पहिला जाणार जे मेन पॉईंट आहेत म्हणजे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे चिक्क्यात आणि पायाचे चिक्क्यात, ते बघूया. आणि नंतर मग पुढे एक एक गोष्टी कवर करत जाऊया. तर चला डायरेक्ट आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेटूया. आणि आता आपल्याला बोटीन जायचं आहे मेनमध्ये, तिकीट वगैरे काढूया, नंतर मग डायरेक्ट किल्ल्यावर जाऊया. आता बघितलं तर आपण मालवण जेटीची आलेलं आहे. आणि मालवण जेटीची तर मागे बघितलं तर तिकीट काउंटर आहे. पर पर्सन याचं 100 रुपये तिकीट आहे, येण्या जाण्याचं बोटीसह आहे. तर 100 रुपयाची आपण 3 तिकीट काढलेली आहेत. तर आता थोडी गर्दी भरपूर दिसते तिकीट काउंटरला. तर तिकीट काढलेलं आहे. आता जेटी साईडला बोटीच्या तिकडे जाऊया सरळ. बोटीत बसलेला आहे आणि लाईव्ह जॅकेट आपल्याला भेटलेलं आहे. सेफ्टी ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. तर जस्ट लाईव्ह जॅकेट, सेफ्टी ही तितकीच महत्त्वाची आहे. लाईव्ह जॅकेट घातलेलं आहे. लाईव्ह जॅकेट घालून आपण आता सिंधुदुर्ग फोर्ट कुठे दिसतो आपल्याला, तो बघा तिकडे, तिकडे जायचं आहे. तर डायरेक्ट आता जाऊया किल्ल्यावर आणि नंतर मग तिथे जाऊन महादरवाजातून एंट्री घेऊया. आता ऑलरेडी आता आपण जेटीतून होडीतून उतरलेला आहे आणि आता उतरून सरळ ह्या जेटीवरून सिंधुदुर्ग किल्ला समोर दिसतोय आपल्याला. मोस्टली 15 मिनटात आपण बंदरावरून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या जेटीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आपला समोर दिसतोय तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. ॲक्च्युली ही पहिलीच वेळ आहे माझी, दुसऱ्या वेळी आहे. तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवर आपण एक्सप्लोर करत असतो, मोस्टली गडकिल्ल्याचं एक्सप्लोर करतो. त्यामुळे
गडकिल्ल्यांवर आपण नेहमीच जात असतो, त्याच्याविषयी काही शंकाच नाही. तर पुढे आपण पूर्णपणे किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला जाऊया आता सरळ पहिला महादरवाजाची इथे, आणि मग तिथे जाऊन संपूर्ण पुढे आपण थोडा इतिहास जाणून घेणारच आहोत. त्याचबरोबर मेनच्या गोष्टी आहेत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर महत्त्वाची म्हणजे काय, महाराजां ज्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला बांधत होते त्यावेळी महाराजांच्या पायाचे ठसे आणि हाताचे ठसे हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटतात. ते मागच्या वेळी आपण पाहिलेले नव्हते, तर आता जाऊन पहिले ते पाहूया आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे एक्सप्लोर करूया. एक गोष्ट महत्त्वाची की आता जर बघितलं बोटीने फक्त आपण 1 तासच फिरायची, 1 तासच आपण फिरणार, कारण का लगेच आपल्या रिटर्नसाठी तीच बोट जी नंबर आहे 25 नंबर आहे त्याच बोटी आपल्याला रिटर्न द्यायचं. सो चला आता जाऊया महादरवाजावर. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले बघितले तर सर्व गडकिल्ल्यांवर आपल्याला गोमुखी पद्धतीत महाद्वार पाहायला भेटतात. याचं सुस्पष्ट उदाहरण आज आपण किल्ले सिंधुदुर्गवर सुद्धा पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण किल्ले रायगड त्याचबरोबर किल्ले तोरणावर आपण ज्यावेळी गेलो त्यावेळी तिथे सुद्धा आपल्याला गोमुखी पद्धतीतील, गोमुखी वास्तुशैलीतील आपल्याला हे महाद्वार पाहायला भेटते. आता हे आपण प्रत्येक वेळी त्यावेळी जाणून घेतलंय, तर आता आपण सरळ या महाद्वारातून पुढे जाऊया आणि नंतर मग ज्या काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करणार आहोत. परंतु त्याआधी आपल्याला इथे महाद्वाराच्या समोरच हनुमानाचं मंदिर पाहायला भेटलं. मित्रांनो, हनुमान म्हटलं की शक्ती, ध्येय आणि पराक्रम याचं एक प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक गडकिल्ल्यावर आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला भेटतं. मित्रहो, आपण ज्यावेळी प्रत्येक गडकिल्ल्यावर गेलो तिथे आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला भेटतात. आता हनुमान हे फक्त शक्तीचेच नव्हे तर आज्ञापालन, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठा याचंही प्रतीक आहे, जे महाराजांच्या स्वराज्याच्या तत्वाशी जुळतं आहे. त्यामुळे ज्यावेळी महाराजांच्या मावळ्यांना युद्धाआधी मानसिक व शारीरिक बळ मिळावं म्हणून हनुमानाची उपासना प्रत्येक वेळी केली जायची आणि त्यासाठीच गडकिल्ल्यांवर आपल्याला हनुमानाची मंदिरं पाहायला भेटतात. आता जर बघितलं आता पण या सिंधुदुर्गची भली मोठी तटबंदी आपल्याला पाहायला भेटते आणि बघितली तर ही एवढी मोठी तटबंदी आहे. ही एवढी मोठी तटबंदी आपल्याला पाहायला भेटतेच, पण त्याच्याबरोबर सिंधुदुर्गचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा जलदुर्ग 48 एकरमध्ये पसरलेला आहे. आता जर तुम्ही पूर्णपणे इकडे बघितलं ना, इकडे दाखव, ह्या पूर्ण हा असा राऊंड पूर्णपणे अशी मोठी तटबंदी आजही पूर्णपणे शाबित आहे. म्हणजे आजही पूर्णपणे एकदम तटस्थ उभी आहे. असं नाही की काही जे बुरुज आहेत ते थोडे ढगरलेत, परंतु ठीक आहे, आतापर्यंत हा किल्ला चांगला सुस्थितीत पाहायला भेटतोय. पण आता सध्या पर्यटक जास्त आहे त्यामुळे या गडकिल्ल्यांकडे लक्ष देतात, कारण तुम्हाला माहिती आहे हे आपण असे गडकिल्ले पण बघतो ज्याच्यावर पूर्णपणे आज हे नष्ट होत चाललेत. परंतु जे पर्यटकांसाठी जास्त खास असतात, म्हणजे तुम्हाला माहीत असेल जिथं पर्यटकांची गर्दी असते तिथं थोडंफार प्रमाणात संवर्धन दाखवण्यासाठी केलं जातं. पण प्रत्यक्ष बघायला गेलात महाराजांचे 365 किल्ल्यांवर त्यांच्यापैकी काही किल्ले नष्ट होत चाललेत. तर पुरातत्व विभागाला एवढंच सांगणं आहे की जे गडकिल्ल्यावर जास्त गर्दी, जास्त पिकनिक स्पॉट बनले त्यांच्यावर फक्त संवर्धन नको आपल्याला, महाराजांचे अजून जे गडकिल्ले आहेत त्यांच्यावर सुद्धा संवर्धन होणं गरजेचं आहे. तर आता बघितलं सिंधुदुर्गला आजही चांगला व्यवस्थित पाहायला भेटतो. आणि बघितलं इकडे ह्या जंग्या आपल्याला प्रत्येक बुरुजाला, या तटबंदीला जंग्या पाहायला भेटतात. बघा, इथून जर बघितलं तर समुद्रावरून येणारा शत्रू इथून ह्या जंग्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि प्रत्येक इथून जंग्या, ह्या जंग्यातून येणारा शत्रूला वेधला जातं, इथून बाण वगैरे मारलं जायचे. तर जंग्या तर प्रत्येक एकदम आजही एकदम सुस्थितीत पाहायला भेटतात. बघितलं इथून जर खालून शत्रू आला तर ह्याच्यातून तेल वगैरे टाकलं जायचं. हे बघा इथून आजही दिसतंय, आजही एकदम जंगी, आजही तिथला दगड हल्लेला दिसत नाही, पूर्णपणे खालचं पाणी सुस्पष्ट दिसतंय. त्यामुळे पाणी सुस्पष्ट दिसते इकडे. तर ह्या जंग्यातून तेल वगैरे ओतलं जायचं. आता समोर जो बघताय तो तारकर्ली बीच आहे आणि ती फ्रंट साईड आहे. बघितलं ती फ्रंट साईड आहे. किल्ले सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक जलदुर्ग आहे. मित्रहो, सतत कोकण किनारपट्टीवर विदेशी सत्ता घोंगावत होत्या. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी या परकीय आक्रमणांना संघर्ष करण्यासाठी एक महत्त्वाचा, एक भक्कम असा जलदुर्ग आवश्यक होता.
आणि हाच ओळखीचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखला आणि इसवी सन 25 नोव्हेंबर इसवी सन 1664 रोजी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. मित्रहो, त्यावेळी प्रमुख शिल्पकार हिरोजी इंदळकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3000हून अधिक कुशल कारागिरांना घेऊन हा किल्ला बांधायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे नामांकन आज आपल्याला मिळाले आहे. मित्रहो, शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. आता जर बघितलं आपण तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा सनसेट आपल्याला पाहायला भेटतोय. एकदम सुंदर असा सनसेट पाहायला भेटतोय. बाजूला पूर्ण किल्ला, समोर सनसेट पाहायला भेटतोय. मित्र हो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे असलेले जे ठिकाण आहे तिथे आपण आलो आहोत. आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे अभिमानाने मिरवणारा एकमेव किल्ला तो म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग. मित्र हो, अनेक गड किल्ल्यावर आपल्याला अशा अनौलौकिक आपल्याला काही काही गोष्टी पाहायला मिळतात. फक्त त्या आपल्याला राखता आल्या पाहिजेत. आता इथे आपल्याला दिसत नाही थोडं, पण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे आणि खाली बघितला तिथे आपल्याला पायाचा ठसा आपल्याला पाहायला भेटतो. आणि तिथूनच आपण सरळ पुढे आलात की आपल्याला इथे राजेश्वराचं मंदिर पाहायला भेटते, जे छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलं होतं. श्री राजेश्वराचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यथा कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा ही आपल्याला फक्त किल्ले सिंधुदुर्गवर पाहायला भेटते. मित्र हो, यापूर्वी आपण अनेक गड किल्ले पाहिले, पण सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये अशी बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहायला भेटतात. आता इथे आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा आपल्याला पाहायला भेटते, जी आपल्याला कोणत्याही किल्ल्यावर पाहायला भेटत नाही. अक्षरशः सुंदर अशी प्रतिमा आपल्याला इथे पाहायला भेटते एकदम. आणि या ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला भेटली होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे. अशा दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला इतर कोणत्याही गड किल्ल्यावर पाहायला भेटत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला हा यावर ही जी प्रमुख वैशिष्ट्य आहेत ही महत्त्वाची आहेत. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात 3 गोड्या पाण्याच्या विहिरी पाहायला भेटतात. आता त्यांची नावे आहेत दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव. आता या तिन्ही विहिरी आहेत. या तिन्ही विहिरींचं पाणी आहे ते अत्यंत गोड आहे, म्हणजे या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. आता जरी हे जे कुट्रे बेट आहे पूर्णपणे अरबी समुद्राच्या मध्येच आपल्याला पाहायला भेटते, म्हणजे किनारपट्टीपासून थोडं लांब, परंतु खाऱ्या पाण्याच्या बेटावर मित्रांनो गोडं पाणी मिळणं हा एक नैसर्गिक चमत्कारच मानला जातो. त्यामुळे या किल्ल्यावर राहणे सुद्धा मित्रांनो सुलभ होतं त्यावेळी. आणि या पाण्याचा वापर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केला जायचा. मित्रांनो, आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला भेटतंय. हे महादेवाचं मंदिर आहेच, पण यामध्ये एक चमत्कार दडलेला आहे. तो म्हणजे आतमध्ये जर बघितलं तर आपल्याला एक भुयारी मार्ग आहे. तो भुयारी मार्ग सरळ समुद्राच्या तळातून खाली जाऊन तो बाहेर ओझर या ठिकाणी 8 किलोमीटर बाहेर पडला आहे, जेणेकरून त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी युद्धजन्य परिस्थिती झाली तर या भुयारी मार्गाचा त्यावेळी वापर केला जायचा. मित्र हो, किल्ला बांधला म्हणजे गोष्टी संपत नसतात. केवळ किल्ला बांधतो तो राजा, पण अशा भुयारी मार्गाची निर्मिती करून घेणारा जाणता राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, अशा गड किल्ल्यावर आपल्याला भुयारी मार्ग पाहायला भेटतात. आणि त्यापैकी एक असा ॲडव्हान्स इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना म्हणून आपण किल्ले सिंधुदुर्गकडे पाहू शकतो. तर मित्रांनो, आजसाठी आपण इथेच थांबूया आणि नक्कीच मिळू आपण आणखीन अशा आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय जिजाऊ आणि जय शंभूराजे.